बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना आज लातूरमधून अटक करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर लातूरमधील त्यांच्या निवासस्थानामधून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। बीडमध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये यांना जे आहे ते आता अटक करण्यात आलेली आहे। खरं म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना भूसंपादनाच्या घोटाळ्यामध्ये बीड पोलिसांमध्ये दाखल गुन्हा होता आणि या गुन्ह्याच्या तपासामध्ये अविनाश पाठक हे दोषी आढळले आणि त्यामुळे त्यांना आता बीड पोलिसांनी लातूर पोलिसांच्या मदतीने लातूरमधून त्यांच्या निवासस्थानामधून ताब्यात घेत कायदेशीर कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात आल्याची माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते। खरं म्हणजे बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गात भूसंपादनामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आणि याचा आरोप तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यावरती ठेवण्यात आला होता आणि त्यामध्ये अविनाश पाठक यांना बीड पोलिसांनी लातूर पोलिसांच्या मदतीने लातूरमधील त्यांच्या निवासस्थानामधून त्यांना सकाळी आज ताब्यात घेत कायदेशीर कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। एकूणच जे आहे ते या घोटाळ्यामुळे आणि या आरोपामुळे एकूणच जे आहे ते आता महसूल प्रशासनामध्ये एकच खळबळ पाहायला मिळते। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।